subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. नमस्कार. ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्या दिवसाचे आपण तंतोतंत वर्णन ऐकूयात. समाधी साधन संजीवन नाम. जीवित कार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वरांना या देहाच्या पलीकडे जावे असे वाटू लागले. ज्ञानेश्वरीचे सारस्वताचे झाड देशी लेण्यात सजवून त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला होता. भक्तिभावामध्ये डुंबणारी पंढरीची वारी त्यांनी पवित्र केली होती. आजचे तिचे विराट भक्ती स्वरूप हे तिचे फलित आहे. अमृतानुभव हा त्यांचा ग्रंथ म्हणजे ग्रंथांचा राजा समजला जातो. ते एक स्वतंत्र तत्वज्ञानच आहे. हरिपाठाचे सुंदर असे अभंग लिहून त्यांनी हरिभक्तांसाठी नामस्मरणाचे साधन दिले. भक्तिभावपूर्ण असे रसाळ अभंग लिहिले. 700 वर्षानंतर देखील हे संत साहित्य पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाचे रत्नभंडार आहे. पसायदान ही प्रार्थना म्हणजे मराठी सारस्वताचा झळाळणारा एक कौस्तुभ मणी. ज्ञानेश्वरी हा सुवर्ण कलश आहे, तर पसायदान ही महन मंगल विश्व कल्याणासाठी केलेली प्रार्थना होय. थेट हृदयाशी संवाद करणारी भाषा, रसकल्लोळ आणि भक्तीचा महिमा यांद्वारे ज्ञानदेवांनी अवघे तत्वज्ञान सोपे करून जनसामान्यांसाठी उलगडून मांडले. आईच्या वात्सल्याने ब्रह्मरसाचे अमृतपान सामान्यातल्या सामान्य माणसाला घडविले. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींना माऊली ही उपाधी दिली जाते. आपले आयुष्य केवळ समाजाच्याच नव्हे तर विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केले. एवढे केल्यानंतर आता जगण्यासाठी काय उरले, अशी उत्कट भावना ज्ञानदेवांनी व्यक्त केली. या समाज कार्यातून वेळीच बाहेर पडलं पाहिजे, अन्यथा मोठेपणाचा मोह होऊन अहंकार वाढेल. हा गंभीर विचार त्यांच्या मनात आला असावा. आता या जगापासून वेगळं होऊन विश्वात्मतेत विलीन झालं पाहिजे. या संकल्पनेचा शोध घेण्यासाठी त्यांनी चिंतन केलं. या चिंतनातूनच त्यांनी संजीवन समाधीचा कठोर निर्णय घेतला. संजीवन समाधी घेण्यामागची कारणं काहीही असू शकतात, पण समाधी घेणं ही काही सामान्य घटना नाही. ज्ञानदेव मात्र या समाधी सोहळ्याला शांतपणे आणि धीरोदात्तपणे सामोरे गेले. अनंतात विलीन झाले आणि देवरूप झाले. ज्ञानदेव तुम्हा आम्हा सर्वांचे देव झाले. या देवाचं दर्शन घेण्यासाठी आळंदीत लाखो भक्तांची मांदियाळी त्यांच्या समाधीभोवती भक्तिभावाने जमते. संजीवन समाधीचा हा सोहळा घडला हे पुढच्या पिढ्यांना कळालं, यासाठी प्रत्यक्ष पाहिलेल्या समाधी विषयीचे अभंग संत नामदेवांनी लिहून अध्यात्माची ही शिदोरी सामान्यांच्या हाती पोहोचवली. ज्ञानदेवांनी स्वतःच्या मनाशी केलेला निर्णय सर्वात प्रथम निवृत्तीनाथांना सांगितला. विजेचा धक्का बसावा तसे निवृत्तीनाथ हादरलेच. अरे ज्ञानदेवा, असा काय विचार करतो आहेस? जरा शुद्धीवर ये. ज्ञानदेव म्हणाले, गुरुनाथ दादा, आजपर्यंत आपण आत्मसात केलेलं अध्यात्माचं तत्वज्ञान समाजाला सांगितलं, त्याचा प्रचार प्रसार केला. संतांच्या मनातही ते रुजविण्याचा प्रयत्न केला. आपणच हे तत्वज्ञान आचरणात आणलं नाही तर आपणच आपल्या तत्वज्ञानाशी बेईमानानं वागलो असं होईल. म्हणून चिर स्वरूपाची संजीवन समाधी घ्यावी असं मनोमन वाटत आहे. ज्ञानदेवा, तुझ्या या निर्णयाच्या आड मी कसा येऊ, असे निवृत्तीनाथ उद्गारले. पण ज्या संतांना तू आधार वाटतोस त्यांना पटवून देणं आवश्यक आहे. त्याही पेक्षा सोपान मुक्ताबाईला अधिक समजून सांगितलं पाहिजे. निवृत्तीनाथांची संमती मिळाल्यावर आनंदानं चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मागितला.
निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मिठी मारली. सोपान मुक्ताबाईला ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचा निर्णय सांगताना निवृत्तीनाथांना भडभडून आले. दोघांनीही आक्रोश केला. दादा, आता आम्हाला सोडून जाणार म्हटल्यावर मुक्ताबाईचा धीरच खचला. कार्तिक वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे वद्य एकादशीला निवृत्तीनाथांनी सर्व संत मंडळींना आळंदीत एकत्र बोलावून ज्ञानदेवांचा हा संकल्प सांगितल्यावर सर्व संत मंडळी हडबडून गेले. ज्ञानदेवांनी नामदेवाला हा निर्णय आधीच सांगितला होता. नामदेवांनी त्यांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, पण व्यर्थ. नामदेव, गोरोबा, चोखोबा, सेना, बंका, सावता, जनाबाई ही सर्व संत मंडळी आळंदीच्या सिद्ध बेटावर उतरल्याची बातमी गावात समजताच सगळा गाव वाळवंटात लोटला होता. संत मंडळी अभंग कीर्तनामध्ये दंग झाली होती. ज्ञानदेवांच्या झोपडीभोवतालचं वातावरण हरिनामाच्या गजरानं भारून गेलं होतं. समाधी स्थानाची तयारी 3-4 दिवस आधीच सुरू झाली होती. सिद्ध बेटावरील सिद्धेश्वर मंदिराजवळच असलेल्या पुरातन गुहेमध्ये ज्ञानदेव समाधी घेणार होते. ही गुहा आतून स्वच्छ करून घेतली होती. आतली भिताडं शेणामातीनं लिपून सारवून घेतली होती. समाधीच्या बैठकीची जागा सपाट केली होती. कार्तिकी द्वादशीच्या संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊली संत मंडळींसमोर अखेरचं कीर्तन करणार होते. त्यानंतर ते संपूर्ण मौन पाळणार होते. त्यांचे अखेरचे शब्द ऐकण्यासाठी वारकऱ्यांचा मेळा वाळवंटात लोटला होता. ज्ञानदेवांनी कीर्तनाला सुरुवात केली. संत सज्जन हो, मी आपला निरोप घेण्यासाठी बोलणार आहे. आता मी शिव स्वरूपात विलीन झालो आहे. आपल्या पुढे मी नाममात्र उरलो आहे. मीच भक्त आणि मीच देव होऊन बसले आहे. आता मी निघावं म्हणतो. आपल्या आशीर्वादानं आम्हास चिर शांती, शुद्ध स्वरूपातला आनंद निरंतर मिळत राहील. आपणा सर्वांना माझा अखेरचा नमस्कार. एवढं बोलून ज्ञानदेव उठून आपल्या झोपडीकडे निघून गेले. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वर माऊलींना चिरंतन आनंद वाटावा म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये विठोबाचा जागर घालण्याची विनंती केली. विठ्ठलाच्या आणि ज्ञानदेवांच्या जय जयकाराच्या गजरामध्ये द्वादशीची रात्र हरिनाम संकीर्तनातच संपली. कार्तिकी वद्य त्रयोदशीला ज्ञानदेवादी भावंडांनी इंद्रायणीमध्ये पवित्र स्नान केलं. ज्ञानदेव आता कोणाशीही बोलत नव्हते. नामदेव सकाळी समाधीस्थान पाहण्यासाठी गेले होते. त्यांनी आज जाऊन साऱ्या गोष्टी नजरेखाली घातल्या. ज्ञानदेवांचे आसन, तुळशी, बेल, दुर्वा, दर्भ आणि फुले अंथरून सिद्ध केलं होतं. समाधी स्थळावर वारकऱ्यांची भजनं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये सुरू होती. समाधी स्थानाकडे निघताना संत जनाबाईंनी ज्ञानदेवांना पंचारतीने ओवाळलं. त्यांना मांड्याचा एक घास भरविला. अन्य स्त्रियांनी त्यांना ओवाळले. नंतर मुक्ताईने ज्ञानदेवास गंधाक्षता लावल्या. मांड्याचे अखेरचे 2 घास भरवून त्यांना भरल्या डोळ्यांनी पंचारतीनं ओवाळलं आणि ज्ञानदेवांना मिठी मारून हंबरडा फोडला. ज्ञानदेवांनी मुक्ताईच्या पाठीवरून शेवटचा प्रेमाचा हात फिरविला. सोपान काकांनाही स्वतःला सावरणं कठीण झालं. जमलेल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार केला. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला. ज्ञानदेव समाधी स्थानाकडे चालू लागले. त्यांच्या एका बाजूला निवृत्तीनाथ तर दुसऱ्या बाजूला संत नामदेव चालत होते. वाटेत लोक ज्ञानदेवांच्या पाया पडत होते. काही जण दुरूनच हात जोडून त्यांना नमस्कार घालत होते. अखेर ज्ञानदेव समाधी स्थानापाशी आले.
सच्चिदानंद बाबांनी ज्ञानदेवांची मनोभावे पूजा केली. ज्ञानदेवांनी समाधी स्थानाला 3 प्रदक्षिणा घातल्या. अजान वृक्षाला प्रेमानं कुरवाळलं. संतांनी चरणाला स्पर्श केला. लोकांची नमस्कारासाठी झुंबड उडाली. निवृत्तीनाथांनी प्रार्थना केली, आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. ज्ञानदेवांनी जनतेला शेवटचा नमस्कार केला. निवृत्तीनाथ आणि नामदेवांनी ज्ञानदेवांचे हात धरून समाधी स्थानामध्ये प्रवेश केला. बसण्यासाठी शुभ्र वस्त्र अंथरले होते. तुळशी, बेल, फुले यांची शय्या तयार होती. ज्ञानेश्वरांच्या इच्छेनुसार त्यांनी स्वहस्ते लिहिलेली ज्ञानेश्वरीची अगदी पहिली प्रत त्यांच्या आसनासमोर ठेवण्यात आली होती. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना हळुवारपणे त्या आसनावर बसवले. नामदेवांनी त्यांना पंढरीचा बुक्का लावला. समाधीसाठी ज्ञानदेवांनी पद्मासन घातले आणि डोळे मिटून हात जोडले. दीर्घ स्वरामध्ये ओमचे उच्चारण केले. निवृत्तीनाथांनी हुंदके देत जड अंतकरणाने समाधीच्या द्वारावर शिळा लावली. द्वार कायमचं बंद झालं. निवृत्ती सोपान मुक्ताबाईंनी हंबरडा फोडला. कार्तिकी वद्य त्रयोदशीला हा ज्ञानसूर्य मावळला. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वांधुती. शांतीची पै शांती निवृत्ती उतारो, हरिनाम उच्चारो दिधला देणे. शमदम कळा विज्ञान सज्ञान, परतोणी अज्ञान न ये घरा. ज्ञानदेवा सिद्धी साधन अविट, भक्ती मार्गणी हरिपंथी.